आंखों से आंसू बरसने का मौसम नहीं होता। बहुत रोते हैं फिर भी हमारा दामन नम नहीं होता। आंखों से आंसू बरसने का मौसम नहीं होता। मैं दुश्मनों के बीच बेमहफूज रहता हूँ। मेरी माँ की दुआओं का असर कभी कम नहीं होता। आणि नेहमी बेटा आपल्या आई बापाला कधीच दुखवायचं नाही। आई बाप काय आहेत, कुणाला जास्त लक्ष देते, ज्यांच्यापाशी ते नाहीत त्यांना जास्त लक्षात देते कि प्राण की जीवंतता के लिए काया बहुत जरूरी है, भवन के निर्माण के लिए पाया बहुत जरूरी है। कोई माने या न माने मगर ये बात बिल्कुल सच्ची है, घर में बड़े बुजुर्गों का साया बहुत जरूरी है। घर में बड़े बुजुर्गों का साया। थोड़ा मूड बदलूया। एक 5-6 दिवसाखाली माझी बायको माहेरी गेली, मला खूप आनंद झाला। सर्वांनाच होतो, फक्त मी कबूल करतो। सर होतो का नाही? हा होतो। मी तिला फोन नाही केला, 1-2 दिवस तिचा फोन आला, ती मला म्हणाली का कंटाळलात का? म्हटलं हिने कसं काय ओळखलं आपल्या मनात? पण असं समोर म्हणायचं धाडस आहे का? नाही। मोरे सर म्हणतात नाही म्हणजे नाही, सर्टिफाईड। तर मी तिला म्हणालो कंटाळो वगैरे काही नाही, तुझ्या करता 4 ओळी लिहित होतो असं बायकोला मी म्हणालो। मी लातूरात, बायको माहेरी। ती मला म्हणाली ऐकवा। मग मी तिला 4 ओळी ऐकवल्या। मी तिला म्हणालो की का मला तू आल्याचा भास होतो। सगळे गंभीर झाले। प्राध्यापक चेहरे तुम्ही ऑब्झर्व करत आला, त्यांना वाटतं आलं काही की आपलं गवाळ, आलं काही की आपलं गवाळ। मी तिला म्हणालो की का मला तू आल्याचा भास होतो, रोज एकदा तरी हम खास होतो। तू दिला निरोप वाऱ्याला तिथे अन, मी इथे गंधाळलेला श्वास घेतो। का मला 15 मिनिटात बायको माहेरला तुला म्हणले माझ्यावर नाही म्हणली, दुसऱ्यावर गोळा 40 वर्ष झाली लग्नाला म्हणले। खरं काय ते सांगा, तुमच्या मनात खरं काय ते सांगा। मी हिम्मत करून सांगितलं, म्हणलं असं आहे की का मला तू आल्याचा भास होतो आणि काय सांगू केवढा माझा त्रास। का मला तू आल्याचा भास होतो, काय सांगू केवढा माझा त्रास होतो। माहेरी मुक्काम वाढला तुझा अन, एकदाचा मोकळा मी। अनुभव बोलका असतो हे म्हणलं तुम्ही कंटाळा वगैरे नाही ना? आता विराची घ्या। अच्छा, तुझा अनुभव मी सांगावा असं म्हणतो।